सो फ्रेंड, आता लाडकी बहीण योजनाचा न्यू अपडेट आलेला आहे। आजच सगळ्यांना 3000 रुपये आले, म्हणजे की सेकंड इन्स्टॉलमेंट आपण म्हणू शकता की आता सेकंड इन्स्टॉलमेंट। पण वेबसाईटवरती आपण चेक करू तर वेबसाईटवरती आता नाही दिलं आहे असं काही की 15 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांचे पैसे येतील। पण मी आज प्रूफ दाखवणार आहे की त्यांचं जुलै मंथमध्ये त्यांचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालेलं होतं ऑलरेडी, आणि काही इश्यूमुळे त्यांचं अमाऊंट नाही आलं होतं। काही इश्यूमुळे, कारण की त्यांचं काही KYC पेंडिंग होती, त्यांचं अमाऊंट नाही आलं आहे। त्यांचं अमाऊंट आजपासून स्टार्ट झालं आहे। तर मी आज प्रूफ दाखवणार आहे की 29 ऑगस्टला आज अमाऊंट सकाळी सगळ्यांच्या अकाउंटमध्ये आलेलं आहे। त्यांचं बाकी आहे, त्यांचं पेमेंट उद्या परवामध्ये येऊन जाणार आहे। तर आज मी दाखवणार आहे। आता वेबसाईटवरती पण दाखवतो। आता लास्ट डे आहे 31 आणि तुम्हाला इथे लवकरच त्यांचं अजून ॲप्लिकेशन सबमिट नाही झालं असेल तर लवकरच सबमिट करा। त्यानंतर त्यांचं काही KYC वगैरे अपडेट नाही झालं असेल तर ते पण तुम्ही चेक करू शकता, आणि तुमचं बँक अकाउंट व्हेरीफाय झालं आहे की नाही आधारसोबत ते पण तुम्ही चेक करू शकता। तर माझ्या चॅनलवरती सगळं व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे, तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कसं ॲप्लिकेशन करायचं, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड आहे। त्यानंतर त्यांचं राशन कार्ड नाही आहे, त्या राशन कार्डला कोणतं डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करून तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह करू शकता 1 दिवसात। तर मी सगळं इथे अपडेट केलेलं आहे, तुम्ही हे चेक करू शकता। त्यानंतर मी आज दाखवणार आहे की प्रूफ तुम्हाला, हे बघा प्रूफ इथे दिलेलं आहे की 29 ऑगस्ट 2024ला 3000 रुपये क्रेडिट झालेले आणि सकाळी 8:32 AM ला, म्हणजे की सकाळी हे क्रेडिट झालेले। आणि इथे तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनाचंच आहे, आणि इथे 3000 रुपये त्यांचे आतापर्यंत पेंडिंग होते, त्यांना हे स्टार्ट झालेलं आहे आजपासून। तर आजपासून सगळ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत आहे, त्यांचं व्हेरीफाय ऑलरेडी, आणि त्यांचं काही इश्यूमुळे अमाऊंट न आलं होतं 15 तारखेला। आता त्यांचं अमाऊंट 29 ऑगस्टपासून आता चालू झालेलं आहे, आणि सगळ्यांचं अमाऊंट 15 तारखेच्या आधी सगळ्यांचं अमाऊंट इथे येऊन जाणार तुमच्या अकाउंटमध्ये। तर हे लेटेस्ट अपडेट होती। आता मी नेक्स्ट अपडेट सांगणार आहे की तुमचं अमाऊंट नाही आलं तर इथे वेबसाईटवरती दिलेलं आहे की तुम्ही किती तारखेपर्यंत हे लास्ट डेट दिलेली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही की सगळी डिटेल दिलेली आहे की लाडकी बहीण योजनाचा आता 31 ऑगस्टपर्यंत लास्ट डे आहे, आणि तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती पण तुम्ही अप्लाय करू शकता, आणि डायरेक्ट तिथून अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे ते डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही इथे लगेच अप्रूव्हल होऊन जाणार। तर यांचे वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनाचं महाराष्ट्र.gov.in। तर हे यांचं ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही अप्लाय करू शकता। सिमिलर तुमचं ॲप्लिकेशनमध्ये OTPचा काही इश्यू येत असेल तर तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती पण इथे अप्लाय करू शकता, आणि सिमिलर तुम्हाला डॉक्युमेंट टाकावं लागणार। ॲप्लिकेशनमध्ये काय होतं की तुम्हाला आधार कार्ड फुल टाकायचं होतं, इथे काय आहे की तुम्हाला बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघं इथे अपलोड करायचं आहे। तर थोडंसं इथे सिम्पल पण दिलेलं आहे, आणि वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्टली अपलोड करू शकता। इथे दिलेलं आहे की तुम्हाला पर मंथमध्ये 1500 रुपये येतील, हे काही डिटेल दिलेली आहे। त्यानंतर इथे बघू शकता की इथे तेव्हा अनाऊन्स झालं होतं, त्यानंतर ॲप्लिकेशन केव्हा ऑनलाईन झालं, आणि लास्ट डेट ॲप्लिकेशनचं किती आहे। तर 31 ऑगस्ट इथे दिलेले आहे की लास्ट डेट तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इथे 17 ऑगस्टला ऑलरेडी आलेली आहे। 17 ऑगस्टनंतर हे 29 ऑगस्टला सेकंड इन्स्टॉलमेंट नाही म्हणू शकत, कारण की आता काय झालं आहे की भरपूर जणांचं अप्रूव्ह झालं होतं ऑगस्टमध्ये फर्स्ट वीकमध्येच। तर त्यांचं काय होतं की भरपूर जणांचं काय बँक व्हेरिफिकेशन झालं होतं, त्यामुळे अमाऊंट ते होतं थांबलेलं होतं बँक थ्रू, कारण की त्यांचं बँक अकाउंट लिंक नव्हतं आधारसोबत। तर त्यामुळे बँकने हे अमाऊंट थांबवलेलं होतं। त्यांना आजपासून ते अमाऊंट चालू झालं आहे, आणि नेक्स्ट इन्स्टॉलमेंट त्यांचं अप्रूव्हल ऑगस्ट मंथमध्ये झालं आहे, म्हणजे की 17 ऑगस्टच्या नंतर 15 ऑगस्टच्या नंतर त्यांचं अप्रूव्हल झालं आहे। त्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट 15 सप्टेंबरपर्यंत हे येऊन जाणार तुमच्या अकाउंटमध्ये। 15 सप्टेंबरला हे क्रेडिट होणार, पण आज ते अमाऊंट आलेलं आहे। आता मी प्रूफमध्ये दाखवतो आहे की आज ते अमाऊंट आलेलं आहे। हे अमाऊंट कोणाचं आलं आहे की त्यांचं ऑलरेडी अप्रूव्ह होतं ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये, पण त्यांचं काही बँक इश्यूमुळे यांचं अमाऊंट नाही आलं, म्हणजे अकाउंटमध्ये क्रेडिट नाही झालं होतं, कारण की काय होतं की यांची KYC वगैरे नाही झाली होती आधार कार्डची बँक अकाउंट लिंक। तर त्यामुळे त्यांचं अमाऊंट थांबलेलं होतं। तर त्यांना आता आजपासून आज सगळ्यांचे अमाऊंट आलेलं आहे, त्यांचं KYC डन झालं, त्यांचं KYC बँक थ्रू सगळं KYC वगैरे अप्रूव्ह झालं आहे, त्यांना हे अमाऊंट 3000 रुपये आलेले आहे। आता त्यांचं KYC आणि
फॉर्म पण अप्रूव्ह झालं आहे ऑगस्ट मंथमध्ये. त्यांचं 15 सप्टेंबरला 4500 रुपये येणार आहे. तर हे न्यू अपडेट आहे की त्यांना 15 तारखेच्या आतमध्ये या 15 तारखेच्या नंतर थोडं 20 तारखेच्या आतमध्ये हे अमाऊंट 4500 रुपये येणार आहे की त्याच्यामध्ये 3 इन्स्टॉलमेंट राहणार. फर्स्ट जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर 3 अमाऊंट 1500 4500 रुपये येणार. पण आज ते अमाऊंट आलेलं आहे 3,000 रुपये. त्यांचं ऑलरेडी अप्रूव्ह आहे आणि त्यांचं काही बँकमुळे इश्यू झाले होते. त्यांची KYC आता डन झाली आहे. त्यांना हे अमाऊंट आता डिस्ट्रीब्यूट चालू आहे. 1 या 2 दिवसात त्यांचं अमाऊंट सगळ्यांचं इथे 3,000 रुपये येऊन जाणार आहे. आणि बाकीचं इन्स्टॉलमेंट जे नंतर अप्रूव्हल झालं आहे ते अप्रूव्हल नेक्स्ट 15 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये 45 रुपये दिसणार. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट अपडेट काही आलं तर मी अजून शेअर करणार आहे. तर ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल, अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.